धन्यवाद ज्ञानेश्वर चिकणे सर. आपण दमान चषक 2024 या स्पर्धेच्या दुसऱ्या दिवसातून पुढील सामना पाहतोय. जय बजरंग भिनार आणि छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगार. बघूया पहिल्या चेंडूवर चौकार आलाय. हडला का जय बजरंग कारिवले, अनिल पाटील, जयेश गरात, परशु पाटील, ऑल टीम. अगदी थोडक्यात दुसरा महत्वाचा विजय त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलेले आहे. एका चेंडूमध्ये 8 होत्या, वाईटवर 2 आणि शेवटच्या चेंडूवर 5. मात्र तिथे तो सामना दापोडे संघाच्या बाजूने राहिलाय. बघूया इथे एक सिंगल नेत्रंजन पाटील आणि गणेश पाटील ही जोडी आपण छत्रपती शिवाजी महाराज वडूनवगार संघाकडून पाहतोय. 3 चेंडू मध्ये आल्यात 7 आणि 7च्या 7 धावा या नेत्रंजन पाटील च्या बॅट मधून आलेत. सामनावीर खेळाडू राजन पाटील आपण या. यस चालेल, काय हरकत नाहीये. आपली ट्रॉफी घेऊन जा राजन पाटील. जे आम्हाला आपले नवनिर्वाचित अध्यक्ष मनोहर जोशी साहेबांनी दमन चषकासाठी मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपात ज्या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केले त्यांची देखील आपण विशेष गोलंदाज आहे जगदीश गुलवी. 4 चेंडू मध्ये 8 डबा दिलेत. बघूया पुन्हा एकदा नेत्रंजन पाटील साठी हा चेंडू स्वेर आहे. आउटसाइड लेस्टम. लेस्टमला सोडून जाणार चेंडू. मोरे सरांचा चांगला निर्णय आहे. नक्की जितेंद्र वैती स्क्वेअर लेग पंच आणि मेन पंच सूर्यकांत मोरे या सामन्यासाठी पंचांच्या भूमिकेत. हा चेंडू अगदी विसेप मध्ये खेळलेला आहे. काऊ कॉर्नर रिजनला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित. एका धावेवर समाधान. एका धावीने इथे पहिल्या ओव्हरची एक चेंडू बाकी आहे. इथे पहिल्या ओव्हरची समाप्ती आणि धावसंख्या 11. अगदी राजन पाटीलच्या 2 सामनावीर ट्रॉफीज द्यायचे आहेत. चला नक्कीच या आपण तांगडी साहेब आणि रमेशजी तरी साहेब. राजनच्या 2 पारितोषिक द्यायचे आहेत. त्याच्यातून एक हरिदास पाटील. यस या आपण राजन भाऊ, राजन पाटील. चला दादा इकडे या. सामनावीर ट्रॉफी द्या. यस राजन कडून तुम्हाला एक ट्रॉफी आणि टोपी हे घ्या. आगरी कोलेंची शान महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध धन्यवाद हरिदास भाऊ. एक ट्रॉफी द्या आणि राजेला एक ट्रॉफी देऊया. 2 पारितोषिक आहेत. चला या राजन पाटील. धन्यवाद.
बेस्ट ऑफ लक. दमान चषकासाठी तुम्हाला शुभेच्छा. धन्यवाद. आज राजन पाटीलची जादू या चषकामध्ये पाहिलेली आहे. धन्यवाद. येस सांगितले तरी साहेबांनी सांगितले. ओके. धावसंख्या 14. 8 चेंडूमध्ये 14 धावा झालेत. नेत्रंजन खेळतोय 8 वर आणि 5 वर खेळतोय गणेश ज्युनियर. एक वाईट अशा 8 चेंडूमध्ये आलेत धावा 14. बघूया गोलंदाज विनोद भोईर. इथे हा चेंडू लॉंग लेग सीमारेषेकडे सरसावतोय. खेळाडूचे प्रयत्न असफल. नेत्रंजनच्या बॅट मधून हा दुसरा चौकार. धावसंख्या 18. बघा दीपक भाऊ म्हात्रे आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ संघटनेचे उपाध्यक्ष यांच्याकडून चौकार षटकार विकेट हॅट्रिकसाठी 1000 आहेत. आणि आतापर्यंत 2 खेळाडू त्या बक्षीसचे पात्र ठरले आहेत. ज्ञानेश्वर चिकणे आणि आज परशु पाटील. दोघांनी पैसे मिळतील. साहेब उद्या येत आहेत. इथे हा चेंडू अगदी नेत्रंजन पाटील साठी आणि लेगबायचा इशारा आलाय. धावसंख्या झाली ती 32. चांगली टोटल आहे. नक्कीच भिनार संघ तिसरा सामना खेळतोय. तर या उलट छत्रपती शिवाजी महाराज वडनोगर आजच्या दिवसातून चौथा अर्थातच शेवटचा सामना खेळतायत. नक्कीच चांगली सुरुवात या सामन्यातून वडनोगर संघासाठी खास करून नेत्रंजन पाटील आणि संदीप ज्युनियर यांच्याकडून. बघा यानंतर दापोडे आणि पूर्णा दोन्ही संघ टॉस साठी उपस्थित राहा. इनिंग ब्रेक मध्ये नक्कीच आज दापोडे संघाने उल्लेखनीय कामगिरी केलेली आहे. सलग 3 सामन्यातून 3 विजय त्यांनी संपादन केलेले आहेत. बघूया संदेश वकारे आलेत आणि संदेश वकारेंच्या तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर 2 धावा नेत्रंजन पूर्ण करतोय. धावसंख्या 34. वीर तानाजी दापोडे संघाने जर दमान चषक 2024 वर नाव कोरलं तर आदेश ट्रान्सपोर्टचे मालक संतोष एकनाथ पाटील यांच्याकडून त्यांना मेजवानी दिली जाणार आहे. वा. विष्णू पाटील यांचे बंधू आहेत. तसेच दुर्वान विठ्ठल पाटील यांच्याकडून देखील या संघाचं अभिनंदन आणि कौतुक केलेले आहे. धन्यवाद दुर्वान पाटील.
वीर तानाजी दापोडे नवीन 40+ संघाचे ते देखील सदस्य आहेत आणि त्यांनी आपल्या संघाचं इथे अभिनंदन आणि कौतुक केलेले आहे, त्यांना शुभेच्छा दिलेत. हा चेंडू पोलच्या अंदाजानं उडवलाय, बघूया पोल अँड पॉवरफुल. इथे झेल मात्र ड्रॉप केलाय. नक्कीच आजच्या दिवसातून आपण जर पाहिलं तर वीर तानाजी दापोडे आणि सचिन स्पोर्ट पूर्णा ग्रुप बी मधून उल्लेखनीय कामगिरी या दोन्ही संघांची राहिलेली आहे. जबरदस्त. अगदी आपण पाहिलं तर आजच्या पूर्ण दिवसावर या दोन्ही संघांनी आपली हुकूमत गाजवलेली आहे. कालच्या ग्रुप ए मधून वरदेवी ताडाले आणि जय गावदेव वडुणवकर नंबर 1 चा संघ आणि नंबर 5 चा संघ. आणि तरी सर आज देखील आपण ग्रुप 5 पाहिला तर नंबर 1 आणि नंबर 5 चे दोन संघ जवळजवळ क्वालिफाय झालेले आहेत. म्हणजे 1 अंका वरून आणि खालून 5 हे 2 दिवसातून 4 संघ सुपर 12 मध्ये पोहोचलेत. बघूया उद्या देखील. यस, धन्यवाद. उद्या ग्रुप सी जॉली स्पोर्ट कामतगार, गावदेवी स्पोर्ट पूर्णा, गंगामाता गुंदवली, जोशी 11 भादवड अ आणि चौथ्यावर मानकोली. उद्याच्या ग्रुप सी मधून उद्या बरोबर 9 वाजता सामन्याला सुरुवात करायची आहे. 8 वाजता 8 नक्कीच बघा 8 वाजता सामना सुरू होईल. उद्या देखील आपल्याला 10 सामने खेळवायचे आहेत. उद्या देखील 10चा ग्रुप आहे. यस, जी वेळ आपल्याला दिलेली आहे त्या वेळेवर पोहोचायचं आहे. तीन ओव्हरमध्ये 45. आजच्या दिवसातील मोठे धावसंख्या नक्की जिथे कोरली जाईल का. छत्रपती शिवाजी महाराज वडनगोड संघाकडून बिनबाद जिंदाबाद 18 चेंडूमध्ये 45 धावांची भागीदारी या दोन सलामीवीरांनी केलेली आहे. नेत्रंजन कितीवर खेळतात. मुकादम 3 षटकार 2 चौकार 3 दुहेरी आणि 3 सिंगल. 12 बॉल 35. वाह. आणि हा चेंडू देखील सीमा पार. काय फलंदाजी आहे. शेवटच्या सामन्यातून चांगला सूर गवसलेला आहे. 51 धावा. आणि मला वाटतं आजच्या दिवसातील ही सर्वात मोठी धावसंख्या. आणि नेत्रंजन 41. बघूया पहिली 50 नेत्रंजन इथे पूर्ण करतील का. हा चेंडू देखील गेला सीमा पार.
पहिला अर्धशतक, क्या बात आहे नेत्रंजन पाटील, अभिनंदन. बॅट उंचावर करायचे, अभिनंदन मित्रा, वा. दमन चषकाची पहिली 50, अगदी 51 धावा केलेत, 16 चेंडू मध्ये नाबाद 51. पहिली चौकार हॅट्रिक ज्ञानेश्वर चिकणेसर, पहिली विकेट हॅट्रिक परशु पाटील आणि पहिली 50 नेत्रंजन पाटील. आणि हा चेंडू देखील सीमापार. 55 लागलेत, 17 चेंडू मध्ये नाबाद.